भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा खेड तालुक्यात भीमशक्ती संघटनेच्या वतीनं गुरुवारी 9 ऑक्टोबर 2025 रोजी खेड न्यायालयाच्या समोर निषेध करण्यात आला। यावेळी भीमशक्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने खरं वास्तविक या देशाचा या न्याय व्यवस्थेचा सर्वोच्च पद असणारे सरन्यायाधीश सन्माननीय भूषणजी गवळी साहेब यांचा 16 सप्टेंबर रोजी एक माथे फिरू सनातनी घमेंडखोर जातीयवादी धर्मांध विरुद्ध वकिलांनी तो बोट काढण्याचा सुप्रीम कोर्टामध्ये जो प्रयत्न केला आहे त्या घटनेचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही राजकोटनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर त्याचा निषेध आंदोलन करीत आहोत। माझ्या माहितीप्रमाणे आज इथे सर्व पत्रकार मंडळी उपस्थित आहेत, पोलीस खात्याचे सर्व अधिकारी इथं उपस्थित राहिले आहेत। आमच्या भीमशक्ती संघटनेचे हे पहिलं आंदोलन जे असेल ते या न्याय व्यवस्थेविरुद्ध आंदोलन आहे। हे पहिलं आंदोलन आहे की राजकोटनगर सारख्या शहरामध्ये जिल्हा सत्र न्यायालय आहे आणि आम्ही जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे आंदोलन करीत आहोत। सर्वोच्च पद असणारे सरन्यायाधीश साहेब जर यांच्यावरती जर समजा एखादा जातीवादी आणि सनातनी वकील जर का बोट काढत असेल तर या देशामध्ये अराजकता माजवायला आणि या देशामध्ये जातीय दंगली घडायला जास्त काळ झालेला नाही असं आम्हाला वाटतं।